सर अनम्यूट करा सर. गुड इव्हिनिंग सर्वांना. आवाज येतो का असे मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे, उत्तर पण आलेलं आहे. आवाज येतोय का असं मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. कोणीही करू शकता. यस, आली कमेंट. धन्यवाद मॅडम. तर आपला जो सराव राहिलेला आहे तो सराव आपल्याला करायचा आहे. आणि हा प्रश्न मी फर्स्ट अटेम्प्ट 2-3 प्रश्न मधले सोडले आणि हा घेतला. हा प्रश्न खूप गुगली प्रश्न आहे. ओके. मॅक्झिमम जणांनी ह्याचं उत्तर टाका मला. मॅक्झिमम जणांनी. आणि कुणीतरी असं जर वेगळं डोकं लावण्याचा प्रयत्न करा. याचं वेगळं उत्तर डोकं लावण्याचा प्रयत्न करा आणि मॅक्झिमम जणांनी उत्तर टाका. बऱ्याच जणांचं तुमचं चुकलेलं उत्तर आहे. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. जसं सांगितल्याच्या नंतर तुम्ही काय उत्तर द्याल हे तुम्ही ठरवा आणि का द्याल हे पण ठरवा. शिकायचं आपल्याला हेच शिकायचं. एवढा सोपा प्रश्न देतील का? नाही द्या. काहीतरी ह्याच्यात असं असा विचार डोक्यात आला पाहिजे. उत्तर काय येत नाही. उत्तर येऊ द्या. जरा पट 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 लिंक शेअर करा बरं. लिंक शेअर करा एकदा. लिंक शेअर करा. डी उत्तर. डी तर अजिबात नाही. डी तर अजिबात अजिबात नाही. डी तर अजिबात नाही. डी तर खूप लांब गेलं. चला, याचं उत्तर आहे आन्सर क्रमांक 1, बी. आन्सर क्रमांक बी म्हणजे उत्तर 1 असं म्हणायचंय मला. आता बघा तुम्ही, याला मी जर असं लिहिलं 0.666 3 स्थळापर्यंत लिहिलं आणि याची बेरीज केली 0.333 याच्यासोबत जर बेरीज केली तर निश्चितच तुम्हाला हे असं दिसणार. 0.999 तुम्हाला दिसणार आहे. मग निश्चितच तुम्ही उत्तर हे लिहिणार. बरोबर आहे. निश्चितच तुम्ही त्याचं उत्तर काय लिहिणार आहेत? ए लिहिणार आहेत. मग हाच तर पॉइंट आहे ना, की जे बाबा आपल्याला एवढं सोपं गणित देतील का, हे जर ज्याला विचार पडल तो एक उत्तर लिहू शकतो. का लिहिणार तो एक? आता इथं काय दिले? डॅश 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 दिले म्हणजे आवृत्ती आहे, म्हणजे रिपिटेशन खूप अनंत आहे. म्हणजे असं जर केलं तर तुम्हाला दुसरा एक नियम माहिती आहे बघा. दुसरा एक नियम माहिती आहे आपल्याला. इतक्या लांबी जायची गरज त्याला इतक्या लांब पण जायची गरज नाही. आपण काय करूया, तो आपल्याला जो दशांशाचे नियम आहे त्यातला एक नियम वापरूया. कोणता नियम वापरायचा? की बाबा आता आपल्याला ह्याला थोडस चांगलं करून घ्यायचं, या संख्येला आपण करूया. तर इथं काय दिसतंय? 0.666. पण इथं 6 दिसल्यावर आपण इथं एक वाढवतो. बरोबर आहे. इथं 6 दिसल्यावर याला आपण इथं एक वाढवतो. बर. मग इथं एक वाढवल्यावर याचं काय म्हणू शकतो मी? 0.67 म्हणू शकतो. पुन्हा इथला एक इथं वाढू शकतो. इथं 7 असल्यामुळे कधी 5 पेक्षा जास्त किंवा 5 पेक्षा जास्त संख्या मोठी असेल तर ती संख्या कट करताना मागच्या संख्येमध्ये एक वाढवला जातो. हा दशांशाचा नियम आहे. म्हणजे दशांशातले जे पॉईंट मधल्या संख्या आहे त्याचा तो नियम आहे. इथं 6 दिसतंय ना, 5 पेक्षा मोठं आहे ना. जर मला हे 6 लिहायचं नसेल तर मी याला 7 करणार. मी याला 7 करणार. मी इथं 7 केलं मी त्याला. आता मला हे 7 लिहायची इच्छा नाही. मला हे 7 लिहायची इच्छा नाही. मग मी काय करणार? इथं काय करणार? ह्या 6च्या ऐवजी काय करणार? 7 लिहिणार आता आणि ह्या 7ला मी लिहिणारच नाही. या 6ला काय लिहिणार? 7 लिहिणार. ओके. आणि मी 7 इथं 6ला ह्या 7ला काय केलं मी? लिहिणार नाही. इथं 6 लिहिणार. ओके. मग इथं झाले 7, इथं झाले 7. ओके. जमलं. बर. आता यांची बेरीज करून बघा. तसं इथं तर फक्त 3च लिहा, कारण इथं 3 ही संख्या कशी लहान आहे. इथं तुम्ही बदल करू शकत नाही त्याच्या बदल्यात. 5 पेक्षा लहान आहे. ओके. इथं 3 लहान आहे, मग त्याबद्दल तिथं बदल करू शकत नाही. मग इथं 0.3 लिहा. आणि आता बघा तुमचं उत्तर काय येतं? 1.0 तुमचं उत्तर आलं. आन्सर एक ए आहे, बी आहे, म्हणजे एक हे उत्तर आहे त्याचं. आता तुम्हाला दुसऱ्या लॉजिक मध्ये समजून सांगतो. दुसऱ्या पद्धतीने समजून सांगतो. हे झाली, हे लावून लिहिलेलं. दुसरी एक पद्धतीने समजून सांगतो. आता मी एक संख्या लिहितो. ह्याला काय 3 हिस्से आहेत बघा. हे 2 3 3चा हिस्सा इथं 2 आहे आणि तिथे 1 आहे. 3 पैकी किती? 3चा अंश इथं 2 आहे. याला मी अपूर्णांकामध्ये असं लिहू शकतो. ओके. चेक करून बघूया. आणि याला 3चा अंश 1 असं लिहितो. आणि इथं चेक करून बघूया याचं उत्तर काय. बघा, आता मी भागाकार देत आहे. 3 1 3, 3 0 0, उरले 2, 2वर 0 घेतला, 2वर 0 घेतला, खाली किती राहिले? 20, म्हणजे 3 5 15, 3 सख 18, 6 आलं. पुन्हा यातला 18 वजा केलं, पुन्हा 2 राहायला लागलं.
पुन्हा 2 राहायला लागलं, त्याच्यावर पुन्हा 0 घेतला, पुन्हा 18चा भाग जाणार, 3 18. अशा पद्धतीने हे आवर्तीमध्ये 6 6 6 6 रिपीट येणार या ठिकाणी. त्याच्यामुळे ते तसं लिहिलंय. ओके, ठीक आहे. मग मी याला काय करतो, 0.66 लिहितो, नाहीतर 666 इथं दिलंय ते लिहितो. तसंच याचं काय होणार आहे, 3 1 3 3 0 0 3 0 0 उरला 1, एकावर मी 0 लिहिलं, एकावर मी 0 लिहिलं, उरला 1, एकावर 0 लिहिलं तर 10 झालं. मग 3 त्रिक 9चा भाग जातो, म्हणजे 3चा भाग जातो, पुन्हा 1 उरतो, पुन्हा 0 घ्या, पुन्हा 3चा भाग जाईल, पुन्हा 1 उरणार, 0 घ्या, 3चा भाग जाईल, असं येते. म्हणजे ह्या संख्या या संख्येला मी 2/3 म्हणू शकतो आणि या संख्येला मी काय म्हणतो, 1/3 म्हणू शकतो. तर मग आता मी ह्या दोन्हीची बेरीज करून बघतो, कारण इथं बेरीजचं चिन्ह आहे. 2/3 अधिक 1/3 बरोबर छेद समान आहे, दोन्हीच्या बदल्यात एकदा छेद, म्हणजे 3 आला, 2 अधिक 1 3 आला, 3 1 3 3 1 3, म्हणजे उत्तर 1 आलं. म्हणजे फक्त मला हे सिद्ध करून दाखवलं मी. मला बघितलं की कळतं हे पॉईंट 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 आलंय. बघा, बरोबर आहे मॅडम. हे पॉईंट 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 आलेलं आहे, अप्रॉक्सिमेशनचं गणित नाहीये. हे पॉईंट 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 आलेलं आहे. मग हे पॉईंट 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 गणित, हे अप्रॉक्सिमेशनचं गणित नाही. त्यांना तुमची ही संकल्पना क्लिअर आहे का बघायची. ही पॉईंट 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 दिले म्हणजे आवर्ती असेल तर काय होते, आवर्ती असेल तर काय होते हे क्लिअर करायचं तुमचं त्यांना. हे पॉईंट 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 बघितलं होतं ना मी, तेव्हाच लक्षात आलं हे 6, हे 3 आणि हे 6, ह्यांचं आपल्याला 9 नाही होणार, हे 10 होणार, 10 होणार या पुढच्या पॉईंट मुळे. आणि त्याच्यामुळे मी ह्याला एकदा अपूर्णांकामध्ये घेतलं, अंशाने छेद मध्ये, अंशाने छेद मध्ये घेऊन सुद्धा तुम्हाला बेरीज करून दाखवली, म्हणजे मी सिद्ध करून दाखवलं. आणि या ठिकाणी सुद्धा हे दुसऱ्या पद्धतीने क्लिअर करून टाकलं. कुणाला डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकतात किंवा डायरेक्ट माईक चालू करून तुम्ही बोलू शकता. चला, पहिलं गणित आवडलं असेल निश्चितच तर लाईक करा. पुढील गणित तुमच्या स्क्रीनवर. तसेच गणित येतात. आता हे मागचे जे गणित होते ना आपले, ते कोणते डॉट मारला तो क्लिअर करा. हे मागचे जे गणित होते ना आपले, मागचे याच्या अगोदरचे थोडेसे सरावासाठी होते, तुमचं बेसिक पक्क व्हावून. आता असे गणित तुमच्या याच्यामध्ये येतात. कशामध्ये, हे गणित क्रमांक 18 आहे, गणित क्रमांक 18 आहे. आपल्या टीईटी मध्ये हे गणित 100% असं टाईपचे गणित येतात. इथे काय 0.47 ला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. याचं डायरेक्ट उत्तर सांगून टाकतो. हा रेश मला वाटतं इथपर्यंत असेल, इथंच आहे, एवढीच आहे. ठीक आहे, आलंय कुणाचं उत्तर, काय आयडिया, एनी आयडिया कुणाला? ठीक, बघा या ठिकाणी आपल्याला बघायचंय ही रेष कितीवर आहे, बार, वरचा डोक्यावरचा जो बार आहे, म्हणजे हा 7 अंक रिपिटेशन होतोय. किती किती संख्येचे आहे, आता पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत आपल्याला, नॉर्मल आपल्याला पॉईंटच्या पुढे किती संख्या आहे बघा, मी समजून सांगतो. पॉईंटच्या पुढे आपल्याला 0.47 आणि असा डोक्यावर बार दिलाय. ओके, मग आता मला सांगा याचा छेद किती, 1 आहे. याचा छेद किती, 1 आहे. म्हणजे आपल्याला हा जो पॉईंट इथं सरकवायचा असेल, बघा मी काय म्हणतोय, हा जो पॉईंट इथं सरकवायचा असला तर हा मुद्दा आपण क्लिअर करून घेऊया एकदा. हा गणित येतं कधी कधी. हा जो पॉईंट इथं सरकवायचा असतो, कुठं टोटल म्हणतो इथं, तर तुम्हाला 2 सरळ पुढे सरकायचंय. बरं ठीक आहे, चला, पण इथं सरकवायचं आहे मला, मला काहीच अडचण नाही. इथलं पॉईंट इथं सरकवला म्हणजे इथं 10 झालं, म्हणजे थोडक्यात 4.7 आणि 7च्या डोक्यावर 12 झाला आणि छेदाला 10 झाला. इथपर्यंत ठीक आहे. पण आता मला इथं इथं कुठंतरी दिसतंय का 4.7च्या डोक्यावर 12, कुठं पर्याय दिलंय का? नाही, इथं संपलंच. 43 कुठून आणलं, हे कुणी आणलं बाबा, त्याचा काही इश्यूच नाही. बघा असं दिलंय कुठं ना. आता हे ज्यावेळेस बार ज्यावेळेस डोक्यावर असतं, ज्यावेळेस बार डोक्यावर असतं, तेव्हा इथून इथं जाताना तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला 10 घ्यायचे नाही तर तुम्हाला 9 घ्यायचे. काय घ्यायचे, 9 घ्यायचे. ओके, हे सिंगल बार, सिंगल बार असल्यामुळे 9 घ्यायचे छेदाला. तर मग तुमचं उत्तर काय आलं, 47 छेद, आता बार निघून जातो, 90 येतं. 47 छेद 90 उत्तर येतं. तर याचं उत्तर येतं 47 छेद 90. म्हणजे थोडक्यात
तुम्हाला बार जर तुम्हाला एकदा दिसला तर 9 घ्यायचा आहे खाली, दोनदा दिसला तर दोनदा 9 9 9 म्हणजे 99 घ्यायचं, तीनदा दिसला तर थोडक्यात आता ह्याच्या ऐवजी हे गणित असं असतं 0.47 आणि डोक्यावर 12 असतात. तर तुम्ही उत्तर सरळ डायरेक्ट लिहून टाकायचं 47 छेदाला 99. किती स्थळ पुढे गेला? 2 स्थळ. म्हणून तुम्ही दोनदा 9 9 लिहून टाकायचं आणि दोन्ही संख्या 12 आहेत. तुम्हाला असं दिलं समजा या 3 संख्या दिल्या आणि 0 पॉईंट असं दिलं आणि तुम्हाला म्हणलं ह्याचं कसं करायचं, तर तुम्हाला तीनदा आहे म्हणून 472 लिहा अंशाला आणि छेदाला डायरेक्ट 99 99 लिहून टाका, 999 लिहून टाका. हे नॉर्मल आहे कारण की 3 संख्या 12 आहे. लक्षात ठेवा 3 संख्या 12 असलं तर तुम्हाला काय लिहायचंय, तीनदा 9 लिहायचंय खाली छेदाला, दोन संख्या 12 असलं तर दोनदा लिहायचंय. आणि इथं थोडस वेगळं होतं, एका संख्येवर 12 होता पण हे 4 पूर्णांक दाखवला होता म्हणून अपूर्णच होता, परंतु पूर्णांकामध्ये गेला. इथपर्यंत आपल्याला 12 नव्हता, इथपर्यंत होता का 12 नाही, म्हणून मला त्याचं 10 घ्यावं लागलं आणि ह्याचा 12 होता म्हणून शेवटी छेदाला त्याचा पुढा पॉईंट गेल्याच्या नंतर आपण जे इथं 10 घेतो किंवा एक शून्य वाढवतो त्याच्याऐवजी 9 घ्यावं लागतं. हा एक बेसिक नियम आहे, याच्यावर जरा लक्ष द्या, ह्या पॉइंटवर लक्ष द्या. IMP मध्ये घ्या. आताचा हा प्रश्न IMP मध्ये घ्या, याच्यामध्ये सगळ्या बऱ्याच जणांना संभ्रम आहे. तर याचं उत्तर आहे 47 छेदाला 90. कुणी कुणी 47 छेदाला 99 लिहिलं असतं हे बी लक्षात घ्या. ओके, चला घ्या पुढचा प्रश्न. आज काय जरा प्रश्न खतरनाकच आलेत का नाही. उत्तर येऊ द्या, चुकू द्या, उत्तर येऊ द्या. मला असं वाटतं की आहेत सगळे, परत बघा आहेत का गेली. उत्तर येऊ द्या, उत्तर. याच्यातून आपण नियम तयार करू शकतो अशा गणितात. हे ट्रिक ट्रिक म्हणून सांगतात बघा, ट्रिक ट्रिक ट्रिक. पण तुम्हाला ट्रिक काय तसंच गणित येणार नसतं, हे बी लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस तसंच गणित येत नसतं, प्रत्येक गणितातली ट्रिक आपण तयार करायची असते. ह्याच्यात ट्रिक तुमची तुम्ही तयार करा, अगोदर गणित तयार करा, मग त्याच्यासारखं गणित मी तुम्हाला दुसरं देणार आहे, मग तुम्ही ट्रिक सांगा. येस, उत्तर आलेलं आहे सी. सी उत्तर आलेले आहे. बघूया काय उत्तर आहे, मी बी आणखी चेक केलेलं नाही, मला काय काय ट्रिक वगैरे लक्षात नसते, त्याच्यामुळे मी डायरेक्ट करून दाखवतो. राऊत मॅडमचं आलेलं आहे, पाटील मॅडमचं आले आहे. आणखीन आलेलं आहे, कुणाचं आलंय, मोबाईलचं नाव आहे. चल ठीक आहे, चेक करूया आपण. आता हे नॉर्मल आहे, इथं छेदाला 1 गुणिले 2 आहे, बरोबर आहे, म्हणजे त्याचं काय 1/2 येणार अधिक इथं काय 2 गुणिले 3 आहे, मग काय इथे येणार 1/6 येणार अधिक या ठिकाणी 4 त्रिक किती 1/12 येणार. आता 1/12 आलं, 1/12 आलं. आता ह्यातला आपल्याला लक्षात येतंय ह्याचा लसावी किती येणार आहे 12 येणार आहे. सगळ्या छेदाच्या बदल्यात मी 12 लिहून टाकतो. आता तिथं 12 लिहिलंय म्हणून ह्या 2चं 12 करण्यासाठी 6 ने गुणावं लागेल, म्हणजे इथं किती आलं 6 आलं, म्हणजे 6 1 6 आला अंशाला अधिक इथं काय 6चं 12 करण्यासाठी मला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे याला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे इथं 2 आलं आणि इकडे डायरेक्ट 1 आलं. ओके, काय अडचण नाही. 6 7 8 आणि 1 9, 9/12, 9/12 हे तुमचं उत्तर आलं. त्याला थोडं संक्षिप्त रूप द्या, याला पण 3 ने बघा, 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12, म्हणजे 4/3 हे तुमचं उत्तर आहे. ते 3/4 हे तुमचं उत्तर आहे. 3 अंशाला आणि छेदाला 4 हे उत्तर आहे तुमचं. आन्सर क्रमांक सी एकदम बरोबर आहे. परंतु यात काय तुम्हाला लॉजिक सापडते का, असं आल्याच्या नंतर काही तुम्हाला लॉजिक सापडते का, हे पाहूया. आता यात लक्षात आलं शेवटचे जे अंक आहेत त्यांचा छेद होतोय 12, ते काटाकाटी करून छोटं केलं हे नंतर या डोक्यात. छेद जेवढा आहे शेवटचा तेवढं तुम्हाला येतंय. ओके, तुम्ही जर 3च अंकाचा केलं तर जेवढा शेवटचा छेद आहे, शेवटचा छेद 12 आहे, मग तेवढं येते. मग अंशाला काय येते, अंशाला काय येते हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अंशाला तिथं 9 आलं होतं तर काही करता येते का बघा बरं. इथं किती आलं अंशाला, इथपर्यंतच केलं असतं आपण, इथपर्यंतच केलं असतं तर इकडे 6 आलं असतं, इकडे 6 गेलं असतं आणि 6 आला असतं तर मग 3 2 6 मग 3 अधिक यातला 1 आला असतं, बरोबर 4 आला असतं, 4 आला असतं अंशाला आणि छेदाला 6 आला असतं. इथं 4 आला असतं, तिथं 9 आलं, म्हणजे आता ह्यात काही लॉजिक लावता येते का बघा तुम्ही. मला तरी नवीन लॉजिक काही सापडत नाही, सापडायला पाहिजे कारण की सिस्टमॅटिक आहे.
इथं 4/6 आलं, आता 7 इथं 9/12 आलं. 9/12 आलं. इथं किती होतं? 1 फक्त एकच संख्या घेतली तर 1 किती होतं? 2 होतं. पुढची संख्या घेतल्याच्या नंतर 4/6 यायला लागलं. नंतर पुढची घेतल्याच्या नंतर 9/12 यायला लागलं. आता मला वाटतं हे वर्ग यायला लागले काय? 16 येते काय पुढचं? पुढचं घेतल्याच्या नंतर 16/24 येते काय? 16/24 नाही, 4 गुणिले इथं काय करावं लागलं? 4 20 करावं लागलं असतं, बरोबर आहे. 20 आला असता. अंश किती आला असता याचा? अंश याचा एकच असेल ना, मग त्याच्यामुळे आता काय करावं? 20 करायचं म्हणलं, 2चं 20 करायचं म्हणल्याच्या नंतर काय झालं असतं? ते आपण बघायचं. 2चं 20 करायचं म्हणल्याच्या नंतर 10, 12, 6च जमतात, 50 जमत नाही. चला ठीक आहे, जमत असते त्याच्यामध्ये थोडस काहीतरी प्रयत्न करायचा. 100% जमती ट्रिक. ऑन दी स्पॉट ट्रिक वगैरे वापरायला जमतीलच असं नाही. पण जर असं असं टिंब 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 दिलं आणि शेवटी तुम्हाला दिलं काहीतरी समजा 9 × 10, तर तिथं तुम्हाला काहीतरी इथपर्यंतच लॉजिक सापडायचं कुठेतरी आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला चेक करायचं. ओके. आता हे त्या पॅटर्नचं नसेल किंवा ट्रिक बनण्याच्या त्याच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता. चला घ्या पुढील प्रश्न. याला वेळ मात्र 2 मिनिटं हे सुटलंच पाहिजे. आज आपलं जर झालं तर आपण आपल्याला कन्फर्म म्हणजे संपून टाकायचं. थेंबे थेंबे तळे साचे, जोपर्यंत परीक्षा आहे तोपर्यंत जे कंटिन्यू राहणार त्यांना 100% सक्सेस मिळतं. आणि जे जे काय करतात, कधी स्किप करतात, कधी सोडतात, धरतात, त्यांना अवघडच जात. तहान लागल्यावर विहीर खांदणे अवघड असते. अगोदरच विहीर खांदायची, तहान लागल्यावर विहीर खांदायची नाही. ओके. तहान लागल्यावर विहीर खांदायची नाही. स्क्रीन शेअरिंगला काय झालं? कुणी केली स्क्रीन शेअरिंग? माझी राहून द्या ना स्क्रीन शेअरिंग. अडचण आली का? एक मिनिट हा. स्क्रीन शेअरिंगला अडचण आली काही? चला, गणित फळ्यावर आहे त्याचं उत्तर टाका. स्क्रीनवरील गणित पहा आणि उत्तर टाका. एकच उत्तर आलेलं आहे का? निकम मॅडम, चव्हाण मॅडम, गुरव मॅडम, ए उत्तर म्हणतायत सर्वजण. ए लॉक किया जाए. चला ए तर ए बघूया. ओके. चला, आपल्याला काय म्हणतंय? एक्स ची किंमत एवढी, वाय ची किंमत एवढी. मी वाचली का? नाही. तुम्ही वाचायची का? नाही. कशामुळे वाचायची? ती मांडताना आपण ते मांडताना आपण काय करायचं? म्हणजे एक्स ची किंमत दिली, वाय ची किंमत दिली आणि ह्याच्यामध्ये नुसती मांडायची, संपलायची. एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. आता हिथं तरी समजा इथं यांची बेरीज वजाबाकीला पॉईंट मध्येच येणार आहे. शक्यतो अशा संख्या असतात इथं 0.5 दिलं ना, इथं 0.7 देते आणि इथं 0.3 देते, म्हणजे राऊंड फिगर बेरीज आली पाहिजे याचा विचार करतात ते शक्यतो. पण आता इथं तसं नाहीये. नॉर्मल आहे. बेरीज बघितलं कीच कळतं या अंशाची बेरीज किती येणार आहे? 0.7 आणि छेदाची वजाबाकी काय करायची? 5 मधून 2 गेले 0.3. पॉईंट पुढे सरकवला किती आला? 7/3. याचा बी इथं सरकवला, याचा बी इथं सरकवला. 7/3 भागाकार करायचा आहे. भागाकार करताना लगेच कळतंय या 3 ने ह्याला 7ला भागिलं तर 2चा पूर्ण भाग जातोय आणि एकच उरतोय. एकच उरतोय. मग 2चा पूर्ण असणार, इथं 2 पूर्ण आहे, इथं 2 पूर्ण आहे. हे कटलं, हे कटलं. पुढचं बघायची गरज नाही. कारण की आता जर इथं अर्धा म्हटलं तर अर्धा म्हटलं तर आता इथं राहतोय किती? एक शिल्लक राहतोय. पण 3चा अर्धा म्हणल्यावर दीड असतो. पण दीड आहे का आपल्याकडे? नाही. मग अर्ध्यावाला सुद्धा कटला, शेव सुद्धा कटला, राहिला कोणता? थोडक्यात. ओके. 3 1 3, 3 2 6 उरला 6, 6तला 1 उरला आणि मग आता पॉईंट घ्यायचा आणि त्याच्यावर आपण 0 घेतो. 3 3 9. ओके. उरला 1, पुन्हा तेच होणार. 0 घेतला, 3 3 9, 2.33. असं प्रकारे होतंय 2.33 1 नंबर.
नेक्स्ट, पुढचं पुढचं. आता हे मात्र पटकन सोडवा, खूप सोपं आहे. एकच मिनिट याला, लय वेळ. छेद काय येण्याचं एखादं लॉजिक लावलं तर बी जमना. एक एक ऑप्शन कट करण्याचा मी प्रयत्न करायचा बरं का. ऑप्शन कट करण्याचा मी प्रयत्न करायचा. डी ऑप्शन असेल वाटतंय का कुणाला, हे बी बघा. एक एक ऑप्शन कट करण्याचा प्रयत्न पण करत चला. चला, टी टू एव्हरी वन, ए, गायकवाड मॅडम ए, चव्हाण मॅडमचं एच. ठीक आहे, काही अडचण नाही, एच आहे बऱ्याच जणांचं, शक्यतो एच असणार. मग आता पाचामुखी परमेश्वर आपण म्हणतो म्हणीप्रमाणे तुमचा मराठीचा बी अभ्यास होतोय. चला घेऊया. आता या ठिकाणी काय केलंय, वर्ग दिलाय आणि हा कंस दिलाय. ह्या दोन्ही संख्येचा वर्ग आहे बरं का, खालच्या आणि वरच्या संख्येचा. घातांकाच्या नियमानुसार जर समजा एखाद्या संख्येचा कंस करून असा वर्ग दिला, तर समजायचं दोन्ही संख्येचा वर्ग, याचा बी वर्ग आहे आणि याचा बी वर्ग आहे. मग आता याचं रूपांतरण करायचं. वरच्या दोनचा वर्ग किती, 4, आणि छेदाच्या 3चा वर्ग किती, 9, अधिक एकचा घन किती, 1, आणि 2चा घन किती, 8. या अपूर्णांकाचं तुम्हाला कॅल्क्युलेशन विचारलं आहे. याच्या पलीकडे काहीच नाही, एकदम सोपं आहे. आता तुम्हाला माहिती आहे, या दोघी लगतच्या संख्या आहेत. मग लगतच्या संख्याचा जर कधी लसावी म्हणजे काय असतो, दोन लगतच्या संख्येमध्ये सामायिक अवयव शक्यतो नसतो. म्हणजे सामायिक अवयव एकच असतो. डायरेक्ट ह्यांचा गुणाकार करा, 9 8 72, तिरकस गुणाकार. याला 8 निघून 9 निघून. कशामुळे गुणायचं, कारण ह्याचं 9 8चं 72 केलंय म्हणजे 9 गुणून केलंय, आणि 9चं 72 केलं म्हणजे 8 गुणून केलं. हे काय आता सांगायची गरज नाही. थोडक्यात या दोघांचा ज्यावेळेस गुणाकार करून आपण छेदाला मांडतो, ह्या छेदाने या अंशाला गुणायचंय आणि इकडल्या छेदाने या अंशाला गुणायचं. 8 चोक 32 अधिक 9 बरोबर 41 छेदाला 72. एकदम सिंपल गणित. आन्सर ए एकदम बरोबर, जवळजवळ सर्वांनी दिलेलं होतं. आता पुढचा प्रश्न हा तुमच्या स्क्रीनवर घ्या. तोंडी गणित आहे, तोंडी गणित आहे. जर अपूर्णांक हा व्यवस्थित समजला तर हे गणित तोंडी, तोंडी तोंडीच करायचं. असलं गणित तोंडीच करायचं. यस, बर्गे सर बरोबर आहे. ओप्पो D1 वैजापुरे मॅडम बरोबर आहे, बरोबर आहे. निकम मॅडम, तोंडीच करायचं. याला कशामुळे करायचं, या अपूर्णांकाला समजून घ्या. या गणिताला समजून घेण्याच्या ह्याच्याकडे बघायचं, तर नीट बघायचं याकडे निरखून. हे काय लय ही नाही, हे लय सोपं आहे. बघा काय म्हणतंय, माझ्याकडे एक 8 भागाची आकृती, तुम्हाला संकल्पना समजून घ्या. ज्याला लक्षात नसेल आलं, ही 8 भागाची आकृती माझ्याकडे, 8 भागाची आकृती, आणि यातले माझ्याकडे आहेत किती बघा. मग मी शिकवताना कसं शिकवतो, 8 पैकी 3. हे असलं बोलायचं सोडून द्यायचं. कोणतं, 3 अंशाला 3/8, हे झालं समजा गणिती भाषेमध्ये. तिकडे नाही बघायचं. 8 पैकी 3 असं म्हणा ना. ज्या दिवशी तुम्ही 8 पैकी 3 म्हणता ना, त्यावेळेस खरं खरा तुम्हाला अपूर्णांक ऑटोमॅटिक सोपा जातो. 3 म्हणजे 8 भागाच्या आकृतीपैकी माझ्याकडे 3 आहेत, आणि ते 3 म्हणजे कोण आहेत, 45. मग कोण आहेत ते 3, 15 15 15, हे आहेत ते 3. थोडक्यात मी ह्या 45ला 3 ने भाग. ओके, म्हणजे 15 15 15चे 3 घटक आहेत माझ्याकडे. काय आता 15 15 आणि 15 चे 3 घटक आहेत. किती घटक आहेत, 15 15 15चे 3 आहेत. किती, 3. मग आपल्याला 8 विचारले की आकृती किती भागाची, 8ची. म्हणजे 15 गुणिले 8 करायची सांगितलंय. 15 8 120, संपला विषय. तोंडी गणित आहे, हे तोंडीच सांगितलं मी. आता कॅल्क्युलेशन सांगू का, एका संख्येचे मग ती संख्या एक्स धरायची,
त्याचे 3/8 भाग म्हणजे किती? 45. ओके. मग आता ती संख्या काढायची, मग ती संख्या जाग्यावर इथं हे गुणिले, तिकडे जाताना काय होतं त्याचं भागिले होतं. भागिलेपेक्षा आपण गुणिलेच ठेवू, पण ह्याचा व्यस्त घेऊ, उलट करू. भागिले घ्यायचंय तिकडं, त्याच्याऐवजी गुणिलेच घ्यायचं. पण अंशाचा छेद करायचा आणि छेदाचा अंश करायचा. थोडक्यात कसं माहिती का? हा 3 इथं गुणिले इथं, तिकडे जाऊन भागिले जाईल म्हणून छेदाला लिहायचा. आणि 8 हा इथं छेदाला म्हणजे भागिले, तिकडे जाऊन गुणिले करायचा म्हणजे अंशाला लिहायचा असं. आता 3 1 3 3 5 15 बघा तेच आलं. हे 15 आणि 8 यांचा गुणाकार, इथं 15 आणि 8 यांचा गुणाकार. 15 8 120 तेच येत असतं. काय ट्रिक ब्रिक काही नसती, तेच येत असतं. फक्त इथला शॉर्टकट सांगतात ते काहीतरी, आणि त्याला वाटतं म्हणतात ही ट्रिक आहे माझी. चला पुढची आपली ट्रिक बघूया कोणती आहे. इथं बी फक्त एकच पॉइंट. पॉइंट म्हणजे तो पॉइंट नाही, एकच मुद्दा आहे जो उघडा डोळे, पहा नीट, ऐका नीट असं म्हणूत आपण, आणि ते लक्षात ठेवायचं. ते का लक्षात ठेवायचं? कारण की तेच चुकतं. कोणतं चुकतं? कोणी कशाला भागायचं हेच कळत नाही. लक्षातच येत नाही कोणी कशाला भागायचं. आता ते मी सांगणार, ते लक्षात ठेवायचं. पर्याय तर दोन्ही असते. कोण कुणाला भागून लिहायचं तेच कळत नाही. पर्याय तर दोन्ही असते. कौन बनेगा करोड़? ये रहा आपके सामने स्क्रीन का उत्तर काय आहे? तो नूरे. मॅडमचं ए आहे, अंजली जी मॅडमचं ए आहे, बर्गे सरचं बी आहे, गायकवाड मॅडमचं डी आहे, आणि झूम युजर असं लिहिलंय त्यांचं ए आहे. अभी ये क्या हो गया? ऐसा क्यों हो गया? इतने बडे उत्तर, दोन उत्तर यायला पाहिजे. एक तर बघा, ज्यांनी अंशाचा छेद आणि छेदाचा अंशात बदल झाल्यामुळे फक्त दोनच पर्याय उत्तर पाहिजे. ए पण आहे, बी पण आहे, डी पण आहे, असं नाही झालं पाहिजे. चुकू द्या, काय अडचण नाही, पण तसं नाही झालं पाहिजे. 3 पर्याय नाही पाहिजे, यातले दोनच उत्तर तुम्ही सांगायला पाहिजे. बघूया काय येतंय. प्रयत्न तर करा तोपर्यंत. प्रयत्न तर करा. आहेत ना 2 मिनिटं अटकून दिलेत विचार करण्यासाठी. म्हटले कट करून टिपतो आणि लगेच घेतो. पण प्रयत्न तर करा आणि लिंक एक शेअर करा. येऊ द्या. ठीक आहे, येऊ द्या उत्तर. आलं, बी आलं. बी, 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 बी. 2 दोन्ही पैकी एक ना? ठीक आहे. दोन्ही साईडने भागून बघितलं, कुणी कोणाला भागायला लक्षात नाही. बघा, इथं नाही का असं जमली येते 0.01 हे 0.1 च्या किती पट आहे? ज्याला येतो शेवटी च्या, तो घ्यायचा छेदाला. ज्याला च्या येतो, कोणाला आलाय च्या, याला आलं, याला बिनधास्त छेदाला मांडायचं. हे डोक्यात ठेवा, आणि हे उरलेला अंशाला मांडून टाकायचं. मेन प्रॉब्लेम तोच आहे. छेदाला कोण घ्यायचं आणि अंशाला कोण घ्यायचा? ज्याला च्या दिसतो का नाही, कुणाच्या पट किती पट आहे बघा. 0.1 च्या हे किती पट आहे असं विचारलं. 0.1 च्या हे 0.01 किती पट आहे हे विचार. ओके. मग आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला काय पाहिजे रे? छेदाला एक पण संख्या नाही पाहिजे. काय पाहिजे? छेदाला एक पण पॉइंट नाही पाहिजे. मग आपल्याला कसं लिहावं लागेल ह्याला? 0.1 छेदाला 1. काय लिहावं लागेल? 0.1 छेदाला 1. ओके, असं लिहावं लागेल. मग आता इथला पॉईंट थोडक्यात इथं नेला आणि इथला पॉईंट इथं नेला. पॉईंट जितक्यात थोडक्यात पुढे सरकवला म्हणजे 0.1. आता छेदाला 1 हे मला लिहायची गरज आहे का नाही? म्हणजे माझं उत्तर आलं 0.1 हे उत्तर आलं माझं. पर्यायात आहे का? नाही. पर्यायात उत्तर आहे का? नाही. मग आता आपण काय करूया? आता पर्यायात ते तर उत्तर नाही. पण पर्यायात मला अंशाला 1 दिसतोय बघा 2 ठिकाणी. मग आता अंशाला आपण 1 पूर्ण करूया. मग इथला पॉईंट इथं आला. इथला पॉईंट इथं गेला म्हणजे काय होणार आता? थोडक्यात अंशाला 1 होईल आणि छेदाला मात्र 10 होईल. आन्सर बी वाले एकदम 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 बरोबर. ओके, डन. काही अडचण नाही. हे पॉईंट पुढे सरकवल्यावर इथं कुणाला इथून पण कुणाला तरी अडचण आली असेल पुढे येताना, थोडीशी येऊ शकते, काय अडचण नाही. पण इथं लक्ष द्या, पर्याय कमी थोडंसं बघून घेत जा. आणि ज्याला च्या आलाय त्याला इसरायचं नाही, तो छेदाला घ्यायचा. हे च्या च्या लक्षात च्या 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 आहे.
च्या चमचा आहे तो खाली घेऊन टाकायचा. ओके, इथे घ्यायचा. चला नेक्स्ट, क्या पुढील प्रश्न, ये रहा आपके सामने, कौन बनेगा करोडपती? शेवटचा प्रश्न 1 करोडचा घेऊ किंवा आपला आता सध्याच्याला 20 लाख. अवघड आल्यासारखं वाटतंय म्हणून वाचायला अवघड आहे, गणित सोपच असं. एका बागेच्या 1/3 भागात आंबा, 1/4 भागात पेरू आणि उरलेल्या भागात चिकूची झाडे आहेत. जर चिकूची झाडे बागेच्या 100 स्क्वेअर फूट जागेत असतील तर बागेची एकूण क्षेत्रफळ किती? अरे हे जरा खूप हे वाटायले का रे? जरा ताण देण्यासारखं वाटायले तुम्हाला? मला जागा जास्त लागणार, आता राहू द्या, मला समजून सांगायला जास्त जागा लागेल, त्यामुळे मी परत त्याला करत बारीक. बागेचं क्षेत्रफळ विचारलंय. बरोबर उत्तर येत आहे तोलनुरे मॅडम, बारगजे सर, विटकर सर, झूम युजर, जाधव मॅडमचं पण हे आलेलं आहे. 2 मिनिटं दिलेली आहेत आपण. गणित समजून घ्या फक्त, काय म्हणतंय हे याला समजून घ्या. काय म्हणतंय, एका बागेच्या 1/3 भागात आंबा आहे आणि 1/4 भागात पेरू. ओके, आता आपण या अपूर्णांकाचा अगोदर छेद समान करून घ्यायचा प्रयत्न करूया, म्हणजे तुलना करायला सोपं जाईल. तुम्हाला डायरेक्ट उत्तर शिकवतो याचं काढायचं कसं. ओके, थोडस याला बारीक करतो, म्हणजे मला इथं त्याला ठेवून देतो कोपऱ्यात. ओके, तर या ठिकाणी काय म्हणते, 1/3 भागात आंबा आहे. बघा 1/3 भागात आंबा आहे. ओके, आपण त्याची बेरीज करून टाकू. आता आंबा आणि पेरू आपल्या इथे पुढे चिक्कूचा हिशोब दिलाय सगळा, त्यामुळे लोड घ्यायची गरज नाही, त्यांची बेरीज केली तरी जमते. मग आपण आंबा आणि पेरू, काय आंबा प्लस पेरू बरोबर एवढं काय येते, दोन्हीचा छेद समान करायचा, तो 12 होणार. 4×3 = 12, तिरकस गुणाकार करून घ्या. हे 4 इथं जाईल, हे 3 इथं जाईल, हे 4 इथं जाईल, हे 3 इथं जाईल, मग 4 आणि 3 किती व्हायला लागलं, 7 व्हायला लागलं. हे काय झालं रे, आंबा आणि पेरू. आता उरलेले काय येतं, उरलेले काय असणार, उरलेले चिक्कूत, काय चिक्कूत उरले. मग चिक्कू म्हणजे किती उरले, 5/12 उरले. किती उरले, 5/12. हे काय उरले, चिकू उरले. काय उरले, चिकू. चिक्कू किती येतं, 5 आहेत. किती पैकी, 12 पैकी. चिक्कू किती, 12 पैकी 5 आहेत. मग टोटल आहेत 12, त्यातले चिक्कू आहेत 5. ते पण ते जर चिक्कूची झाडे 1000 स्क्वेअर फूट मध्ये, झाडांची संख्या नाही बरं का, झाडे म्हणजे की तुमच्या संख्या येईन 1000 डोक्यात नाही, चिक्कूची झाडे 1000 स्क्वेअर फूट मध्ये लावली. मग काय थोडक्यात म्हणायचं, 5 झाडं 1000 स्क्वेअर फूट मध्ये लावलीत, तर 12 झाडं किती स्क्वेअर फूट मध्ये लावतात, असा डोक्यात डोक्यात विषय. विषय खूप सोपा आहे. थोडक्यात तुम्ही घ्यायचं कसं, तुलना करायची, गुणोत्तर प्रमाण टाईप मध्ये त्याची तुलना करायची. काय म्हणायचं आता, इथं मी लिहितो, 5 झाडे 1000 स्क्वेअर फूट मध्ये लावली, तर 12 झाडे 1 स्क्वेअर फूट मध्ये लावली. ओके, तर इकडे घेऊया, लिहायला जागा लागायला पुढचं घेऊया. बघा, 5 झाडे 1000 स्क्वेअर फूट मध्ये लावली. आता म्हणजे प्रमाणातच असतं, त्यामुळे तसं घ्यायचं नाही. 5 झाडे 1000 स्क्वेअर फूट मध्ये लावली,
टोटल सगळे मिळून काय तर बागेचे एकूण क्षेत्रफळ विचारलं म्हणजे 12 झाडांचं. 12 झाडामध्ये काही चिकूचे येतात, काही चिकूचे आहेत आणि काही याचे येतात. चिकूचे किती असणार आहे? आंब्याचे 4 असणार आहेत, तर पेरूचे किती असणार आहेत? 3 असणार आहेत. इथं गेल्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, पण त्याची काही घेणं देणं नाही आपल्याला. असं समजा की 12 मधले 7 कोणाचे तर आंबा आणि पेरू, आणि चिकूचे किती 4 आहेत, चिकूचे किती 5 आहेत. ओके, मग 5 झाडाला एवढी जागा लागते, तर 12 झाडाला किती जागा लागेल म्हणून तिथे मी एक्स लिहितो. एक्स लिहितो. ओके, ते तोंडी बी जमत आहे, तुम्ही लिहितो एक्स. ओके, मग आता पुढे काय होणार? एक्स ची किंमत काढायची, म्हणजे एक्स बरोबर हे 12 इकडे अंशाला गेलं म्हणजे 1000 गुणिले 12 झालं, आणि छेदाला काय राहिलं? 5 राहिलं. हे छेदाला हे 5 राहिलं. त्या 5 ने आता इकडे 12 तर भाग जाणार नाही, म्हणून 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य, म्हणजे किती आलं? 200 गुणिले 12, 12 दोन्ही 24, आणि हे दोन्ही शून्य जसे तसे, एवढं उत्तर आलं पाहिजे. अँसर क्रमांक ए एकदम बरोबर. हे तोंडी केलं तर मी कसं केलं? हेच केलं फक्त यांच्या दोन्हीचा भागाकार घेतला, म्हणजे दोन्हीचा गुणाकार घेतला, म्हणजे मला लक्षात आलं छेदाला 12 आलं, आणि अंशाला काय केलं? ह्या 4 3 3 ची बेरीज करून टाकली, 7 आली, म्हणजे मला लक्षात आलं की 5 राहिले. माझ्या लक्षात काय आलं? 5 राहिले. 5 हे चिक्कू इथं, म्हणजे ह्याला लगेच मी 5 ने भागलं बी, आलं ह्याचं उत्तर 200, आणि ह्या 200चा 12चा गुणाकार केला. हे एवढं तोंडी मी केलं होतं. चला नेक्स्ट. खूप सोपं आहे हा पण. ए 36. चल ठीक आहे. बऱ्याच जणांची जाधव मॅडम ए आले, मॅडमचं पण हे आलेलं आहे, परगे मॅडमचं बी आले, तोलनुळे मॅडमचं पण हे आलेलं आहे, सर्वांचं हे आहे. चला बघा, ज्यावेळेस कोणतंही गणित येऊ द्या, आता इथं सिंपल आहे, पण छेदाला पॉईंट कधीच ठेवायचा नाही, कधीच नाही. मग आपल्याला इथला पॉईंट इथं घेतला तर वरचे पॉईंट सुद्धा 2 स्थळांनी पुढे सरकावं लागते. बघा इथला एक निसळायचा, हा एक नाही, म्हणजे कुठलाच पॉईंट राहत नाही. एकदम सिंपल गणित आलंय, असं होतंय बघा. कुठलंच पॉईंट राहत नाही. खालचं 2 स्थळांनी पुढे सरकवलं, वरचा 2 स्थळांनी पुढे सरकवलं. सोलतरी 32, सोलत्रिक 48, डायरेक्ट पाड्यात येते. सोलत्रिक 48, बार 12 12 2 24, बार 36. सोपं गणित होतं. चला घेऊया पुढचा प्रश्न. हे पुस्तकाचं एक लय आवडते बघा, आयबीपीएस याला, आयबीपीएस मध्ये परीक्षेतला, परीक्षा परिषद, हे पुस्तकाचं गणित लय आवडते. आज बरोबर संपवून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया. थोडेसे हार्ड हार्ड गणित आलेली घ्यायच्या, सोपे स्किप करेन. चला, बरेच जणांचे असे उत्तर नाही, तर तुम्ही पेन वही घ्या हातात, त्याशिवाय सक्सेस नाही. बी उत्तर म्हणतायत. बारगजे मॅडमचं पण एक, बारगजे सरचं ए आहे. तोलनोळे सर मॅडमचं एच आहे. बी पण आले गायकवाड मॅडमचं, गायकवाड सर दिसतंय.
ठीक आहे. चला, ए आणि बी थोडस संभ्रम दिसतोय कोणाचं तर ठीक आहे. एका पुस्तकाचा 2/3 भाग वाचला, म्हणजे 2च पानं वाचलेत, पण 3 वाचायचे राहिले. वाचून झाल्यावर एवढे पान असले, अरे आत्ता सारखंच गणित आहे ना, मी तर वाचलं बी नव्हतं गणिताकडे. मी काय गणिताला वाचत नाही, डायरेक्ट सोडून दाखवतोय ना. बघा या ठिकाणी 2 पानं वाचले तर 3 पानं वाचायचे राहिलेत ना. नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे. 5 भागाची आकृती ना, ह्याला लक्षात ठेवा रे. कधीच म्हणजे आता हे मुलांसारखं बोलतोय मी, सॉरी बरं का, पण सगळे शिक्षक मित्रांना काय म्हणतोय की बाबा ह्याला असंच कम्पेअर करा कधी पण. ही 5 भागाची छेदाला दिसतोय तेवढे भाग वाचलेत किती, 2. वाचून किती, 120. 120 म्हणजे 3 आहेत. 120 म्हणजे 3 आहेत. ओके. 3 चौक 12, 40. 40 यातला एक भाग म्हणजे 40. जर ह्या समजा 3 भाग आहेत, हे जे भाग आहेत ना 3 आहेत, मग ह्याला जर मी 3 ने भागलं तर एक भाग येणार. किती भाग येणार? 1 3 चौक 12 आणि 3 0 0 म्हणजे 40चा एक भाग. 40चा एक भाग आहे. आणि टोटल पुस्तक 5 भागांचे, 5 चौक 20. 200 उत्तर येते. तोंडी गणिताचं उत्तर ह्या. थोडक्यात तुम्हाला इथं दिले 2 भाग वाचले, 3 वाचून झाल्यावर 3 भाग राहिले, म्हणजे 1 2 3 भाग राहिले, आणि ते 3 भाग म्हणजे 120 आहे. मग ह्यातला एक भाग किती असेल? 40 40 40. ओके. 40 40 40. आणि आता हे पण 40चेच असतील ना मग वाचलेले. 4 त्रिक 12 4 25. काय केलं आपण? या 40चा आणि ह्याचा गुणाकार केला, म्हणजे आपण एक भाग काढला अगोदर. एक भाग काढला, कितीने भागून? या 3ने भागून. का भागलं? वाचलेलं वाचून झाल्यावर शिल्लक राहिलेला भाग आहे तो 3 आहे. कारण की वाचलेला 2 आहे म्हणल्यावर शिल्लक राहिलेला 3 भाग असणार, कारण की छेद याचा 5 आहे. ओके, समजलं असेल. काही जर अडचण असली तर मला विचारायचं. आता याचं कसं करायचं? तर मगाच्या सारखं करू नका याचं. नीट बघा, याच्या समोर असं काही लिहिलं नाही. असं लिहिलंय का कुठं? 7.7 पॉईंट पॉईंट दशांश दशांश असं दिलंय का? यावरती असल्यासारखं दिलंय का? कुठं डोक्यावर बार दिलाय? नाही दिला असं डोक्यावर बार. म्हणून तुम्हाला सांगतोय, याला काय करा, ऍक्च्युअल बेरीज करायची याची. ऍक्च्युअल बेरीज करायची याची. बघा आता याच्यावर काही लॉजिक लावता येत असतं तर बघा, तिथं हे 4थ्या स्थळावर 7 आहे, आणि असं बघितलं तर प्रत्येकाला 4 स्थळ आहे, त्यामुळे ते कटत नाही. सगळे चेक थोडंसं चेक करून बघा. नॉर्मल आहे ना. नेक्स्ट टाइमला इथे एक बघा, इथे एकच स्थळ आहे पॉईंट दशांशानंतर, इथं 2 आहे, तिथं 3 आहे, तिथं 4 आहे. म्हणजे काय? 7 2 14 झालं पाहिजे. शेवटी 47. सगळ्या ठिकाणी सेम होते. शॉर्टकट निघायचं थोडस करावंच लागेल, याला झटावंच लागेल. सोपं गणित आहे. तुला तर प्रत्येक पॅटर्न असा म्हणून घेतलेलं आहे. याला जास्त वेळ नको लावायला. चला घेऊया. 7.7, पुन्हा 7.77, 7.777, पुन्हा 7.77777. ओके. हे 7 आला 7, जसं 7 2 14, हातचाला 1. 7 त्रिक 21, 21 आणि 22, हातचाला 1. 7 चौक 28, 28 आणि 7 त्रिक 21 22. 7 2 14, 7 त्रिक 21 आणि 22, हातचे आले 2. 7 चौक 28, 28 आणि 2 30, चाला 3. 7 चौक 28, 29 30 आणि 31, 31.0247. 0247. अँसर बी. अँसर बी एकदम बरोबर. घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न हा नको, सोपा आहे. हा बी नको, सोपा आहे. हा घ्या. तोच करण्याचा प्रयत्न करा. तोच पॅटर्न असल्यासारखा तोंडीच करण्याचा प्रयत्न करा. तोंडीच करा. तोंडीच करा. 480. चल ठीक आहे. 436 भरला आहे. ती टाकी पूर्ण भरली, अजून एक पाणी गरज असल्यास. बर ठीक आहे. 3 9 बरं बरं. ओके ठीक आहे. काय नाही. गुड. बरोबर आहे एकदम. बरोबर आहे. काही अडचण नाही. वाचणं गरजेचं आहे. गणित वाचल्याशिवाय बी समजणार नाही. आता हे जे दिलेलं 180 ते किती हे महत्वाचे आहे. 180 नेमकं किती भाग आहेत? यातले 5 भाग आहेत का 3 भाग आहेत? त्याच्यासाठी गणित वाचन थोडस गरजेचं आहे. एका पाण्याच्या टाकीचा 5/8 भाग पाण्याने भरलेला आहे. ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून एवढं लिटर पाणी लागतंय. आणि ह्या त्या ठिकाणी 8 भागापैकी 5 भाग आहेत, पूर्ण होण्यासाठी आणखी 3 लागणार आहेत.
म्हणजे हे 3 भाग म्हणजे 180. थोडक्यात काय म्हणायचं, हे 3 भाग म्हणजे 180. मग एक भाग किती असणार आहे आता 180 ला बघा बरं कोणाच्या पाड्यात येते 18, 6, 1, 6, 7, 2, 12, 6 त्रिक 18, 6च्या पाड्यात येते म्हणजे 60चा एक भाग होतो लगेच तोंडी. 3 भाग करून टाकायचे, 3 ठिकाणी देऊन टाकायचे, वाटप करून टाकायचे 180 रुपयाची. ओके, 1, 2, 3, 60चा भाग आहे. हा एक भाग कितीचा झाला 60चा झाला. मग हा एक भाग जर 60चा झाला तर 8 भाग कितीचे असतील 8 × 48, 480 तोंडी गणित. कॅल्क्युलेशनच करून टाक. चल कॅल्क्युलेशन करूया. मग एक टाकी पुन्हा आहे, त्याचा एवढा भाग पाण्याने भरलेला आहे, ती टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून एवढी लागते. म्हणजे किती आता एवढा 5/8 पाण्याने भरलाय म्हणजे शिल्लक किती, शिल्लक किती 3/8. त्या टाकीचा 3/8 भाग म्हणजे 180. मग x बरोबर 180 गुणिले अंशाला 8 गेले आणि छेदाला 3 राहिले. 3 नाही 3 5 15 3 × 18 3 0 0. म्हणजे पुन्हा तेच आलं 60 गुणिले 8 किती आलं 6 8 48 आणि त्यावर 0. x म्हणजे काय ती एकूण टाकी, x म्हणजे काय एकूण टाकी. ओके, घ्या पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे, घ्या. बी म्हणतायत गाडे मॅडम, जाधव सर, गायकवाड मॅडम, विजापूर कर मॅडम, विजापुरे मॅडम, अंजली मॅडम, चव्हाण मॅडम. 18 म्हणजे बी उत्तर. ठीक आहे, सोडूया लगेच ह्याला. रमेश आपल्या पगाराच्या 2/9 भाग घर भाड्यावर आता बघा आणि 4/9 भाग घरगुती. आता इथं दोन्ही छेदाला दिलंय सेम सेम म्हणजे काहीच लोड घ्यायची गरज नाही. 2 रुपये खर्च झाले पुन्हा 4 रुपये पण खर्च झाले. खर्च करतो जर त्याच्याकडे अजून 6,000 रुपये शिल्लक राहतील. आता 9 पैकी 2 आणि 4 गेले म्हणजे 6 गेले, राहिले का त्याच्याकडे 3. आणि ते 3 म्हणजे किती 6,000 आहे. मला 6,000चे 3 हिस्से करा, किती 2-2 हजाराचे हिस्से होते. 2,000 म्हणजे एक भाग आहे. आणि आता तो काय विचारले रुपये शिल्लक असतील तर त्याला एकूण पगार किती, तर एकूण पगार 9 रुपये. म्हणजे 2,000 म्हणजे 1 रुपये असेल, 9,000 म्हणजे त्या 9 निघून 9 2 18. तोंडी उत्तर, तोंडीच उत्तर. असले गणिताचे तोंडी उत्तर निघतात. करायचं असलं कॅल्क्युलेशननी बघा, पगार आणि घरभाडं यांची बेरीज करूया आणि उरलेला पगार त्यात मिसळूया आणि ती त्याच्यासमोर एक्स मानूया. थोडक्यात सगळा पगार काढायचा आहे. पहिल्यांदा जरा खर्च झालेला घर भाड्यावरचा एवढा खर्च करतो, इतर आणखीन घरगुती खर्चावर एवढा खर्च करतो आणि त्याच्यामध्ये परत आणखी 6,000 शिल्लक राहतात आणि हे सगळं मिळून त्या येणार उत्तर आपलं पगार असणारी ती बेरीज करायची. साधं सोपं. ह्याच्यामध्ये आधी बरोबरचं चिन्ह काही नाही, त्यामुळे आपलं बरोबर चिन्ह इथंच देतो त्याला. ओके, आपल्याला याचं काय छेद सारखा करायचा, काय करायचा छेद सारखा करायचा. छेद सारखा करायच्या अगोदर ह्या दोघांची जर बेरीज केली तर जरा काम कमी होईल मला वाटतं. काम कमी होईल, कसं कमी होईल बघा. छेद समान आहे 9 घेतो, ह्या दोघांची बेरीज 6 झाली बरोबर आहे, अधिक 6,000. ह्याचा भागाकार जातोय बारीक पण होतोय, हे बारीक करून टाकू याला थोडं. 3 2 6 3 त्रिक 9 बरोबर 2/9 2/3 अधिक 6,000. आता याचा पाया एक आहे, तो आपल्याला काय करायचा आहे एक आहे, तो काय करायचा आहे आपल्याला. थोडस चुकलं इथे एक्स मानायचं राहील ना, कारण की अपूर्णांकात आहे ना, अपूर्णांकात आहे. मग आता त्याचा टोटल पगार आपल्याला काय करायचा एक्स माना. थोडक्यात थांबायचं असं नाही लिहून जावायचं. तोंडी सांगितलेलं एकदम सोपंच आहे. पण आता समजा टोटल पगार त्याचा एक्स मानू. ओके, तर टोटल पगार किती एक्स आहे. मग त्याचा घर भाड्याचा किती 2/9 आहे, म्हणून त्याचा घर भाड्याचा किती पगार झाला, घर भाड्याचा पगार झाला 2x/9 आणि इतर घरगुती खर्च झाला 4x/9 अधिक इथं 6,000, अजून हे 6,000 शिल्लक राहतात. तर एकूण पगार किती
तर एकूण पगार किती? तर एकूण पगार त्याचा किती? एक्स आहे. ओके, आपण असं लिहू शकतो एक्स बरोबर याची बेरीज आणि याची बेरीज केली की एक्स येते. हे आपलं समीकरण तयार झालं. एकूण पगार एक्स आहे, घर भाड्याचा एवढा, घरगुती खर्चाचा एवढा आणि एवढा, यांची बेरीज आपली किती आली पाहिजे? एक्स आली पाहिजे. हे असं तुमचं समीकरण तयार होतं. आता या ठिकाणी आपल्याला काय करू शकतो आपण? या अंशाची बेरीज आणि छेद हा समान आहे म्हणून 9 एकदा. ओके, 2x अधिक 4x किती आले? 6x अधिक 6000. हे आता आलं तर तसंच, फक्त एक्स राहिला होता. आता या ठिकाणी आपल्याला याचा काटाकाटी बी करू शकतात. 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9, म्हणजे 2/3 आणि अंशाला इथे एक्स राहणार आहे, इथे एक्स राहणार आहे, इथं पण एक्स राहणार आहे. आपल्याला एक्सचीच किंमत काढायची. ओके, तर याला आपण काय करू? वरती सरकवतो. आता पुढे आता काय करायचे आपल्याला? याचा पाया इथं एक आहे, मग आपल्याला पाया समान करावा लागेल, म्हणून इथं काय येणार? 2x अधिक या 3 इकडे गुणावं लागेल, तिरकस गुणाकार करायला लागलो. या 3चा आणि 1चा गुणाकार केला 3 लिहितो आणि ह्या 3 इकडे गुणावं लागेल. 6 6 12 साहित्रिक 18 0 0 0 जसं तसं, आणि ह्या 1 इकडे गुणलं तर काय होणार आहे? 2x जसं तसं राहणार. आता इकडे बघा काय होतं. आता हे 3 इथे x आहे, हे 3 इकडे जाणार, छेदाचं 3 इकडे गेलं म्हणजे किती झालं? 3x बरोबर 2x अधिक 18,000. मग हे 2x इथं बेरजेच्या स्वरूपात आहे, इकडे आल्यावर काय होणार? मायनस होणार. 3x वजा 2x बरोबर 18,000. आता 3 बटाट्यातून 2 बटाटे खाऊन टाकले, खाली एकच बटाटा म्हणजे एक्सच राहिला, म्हणजे 18,000. आता मला सांगा, मी सांगितलेला शॉर्टकट सोपा होता का हे सोपं होता? मी सांगितलेला शॉर्टकट खूप सोपा होता, हे मला माहितीये. तुम्हाला पण ते समजून घ्या अपूर्णांकामध्ये. घेऊया पुढचा प्रश्न. चला शेवटचा. आणि उरलेले काही गणित आहेत ते तुम्ही थोडेसे पीडीएफ तुमची ऍप मध्ये डाउनलोड पाठवलेली जाईल, ती मी अपलोड करतो. त्याच्यावर तुम्ही उद्यापर्यंत अपलोड होईल, उद्याच्या तुम्ही त्यावर सोडून घ्या. ओके, का दोरीची एकूण लांबी 37.5 मीटर आहे. जर त्या दोरीचे 1.25 मीटर लांबीचे समान तुकडे केले तर एकूण किती तुकडे तयार होतील? म्हणजे थोडक्यात पॉईंटचा भाग करायचा आहे. फक्त भागाकार करताना छेदाला पॉइंट नसला पाहिजे, हे एक डोक्यात घ्या. भागाकार करताना छेदाला पॉइंट नसला पाहिजे. तीस, तर ठीक आहे. एका दोरीचे एकूण एवढे आहेत, म्हणजे थोडक्यात भागाकार करायचा. एवढे मीटर लांबी आहे आणि त्याचे दोरीचे तुकडे समान करायचे, एकूण किती तुकडे होतील? आणि त्याच्यावरचा शेवटचा प्रश्न आणखी एक विचारणार नाही याच्यावरचा तोंडी. भागाकार करायचा आहे, नॉर्मल गणित आहे. छेदाला 1.25, फक्त छेदाला पॉईंट ठेवू नका. इथला पॉईंट इथं घ्या आणि इथला पॉईंट मग इथं घ्यायचा, म्हणजे इथं शून्य वाढवलं, म्हणजे एवढं उत्तर येईल 3750. छेदाला 125. तुम्हाला माहिती याला 25 ने भाग जातो, पटकन देऊन जागा. 5 5 25. याला पण आता 5 1 5 उरणार, ह्यातले 12, मग 5 5 25 आणि हे शून्य वरच. पुन्हा 5 ने ह्याला भाग दिला, 5 त्रिक 15 आणि शून्याशी शून्य. आता 30 तुकडे होते. चला ठीक आहे, 30 तुकडे झाले, तुम्ही 30 तुकडे केले, पण किती वेळा कापावं लागेल? किती वेळा कट करावं लागेल? सिंपल प्रश्न पण येतो असा कधी कधी, किंवा चुकतो तो. लक्षात ठेवा, आपल्या डोक्यात येतो 30 तुकडे करायचे, मग 30 वेळा कापायचे. आपल्या डोक्यात काय येतं? शब्बास, धन्यवाद. आपल्या डोक्यात सहज येतं, निकम सर, निकम मॅडम, आपल्या डोक्यात येतं 30 तुकडे करायचे, मग 30 वेळा कापावं लागेल. तसं नसतं. आपण नीट बघा, एक जर लांब दोरी घेतली आणि तिला जर आपण एकदाच कापलं तर किती तुकडे होतात? इकडल्या बाजूला एक आणि इकडल्या बाजूला एक, म्हणजे 2 तुकडे होतात. एकदा कापलं की 2 तुकडे होतात, म्हणजे दोनदा कापलं की 4 नाहीत होत. दोनदा कापलं की पुन्हा आणखी 2. म्हणजे थोडक्यात एकदा कमी कापायचं. असं समजा की आपल्याकडे ऑलरेडी एक तुकडा आहे, ना, मग आपल्याला 30 वेळेस कसं कापावं लागेल? 29 वेळेसच कापावं लागेल. हे डोक्यात ठेवा. चला,
धन्यवाद सर्वांना. अपूर्णांकाच्या आणखीन याच्या पलीकडे काही गणित येतील असं मला नाही वाटत, पण काही गणित आहेत आणखी पण ते तुम्ही सोडवा आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा.